आपने हमसे एक वादा किया था, भूल गई क्या वादा? शब्द ही महीना कसं बरं विसरले? तो कहा है, कहा छुपा के रखी है ना हसीना? बुलाओ 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 बुलाओ, जल्दी बुलाओ से उसका पूछना देना है। सरकार और पारा का नहीं जरा बेहतर थोड़ा और इंतजार में सहा नहीं जा रहा। सरकार आई तुमची इच्छा परिपूर्ण या तीर्मात्री शब्द नाही पण आपल्या इच्छित क्या चाहिए तुझे? जल्दी बता दे, क्या चाहिए? अन्य काहीच आमच्या आयुष्याच्या अंतापर्यंत पुरेलेला आम्हाला कितनी सी बात मिलेगा, तुझे गुड़ मिलेगा, कहीं गुड़ा तो कहीं मिलेगा। और क्या लेकिन महीना भाई अभी नहीं, अभी तो हम तुम्हारे कोठी पर हैं, बाद में मिलेगा तुझे। पण सरकार और तुम्ही कुठूनही काही करू शकता, ही महिना परिपूर्णपणे जाणतो। जोवर आपण आम्हाला धन देत नाही तोवर आपली इच्छा काही परिपूर्ण व्हायची। महीना भाई आज के दिन एक कैसा या महिनेनं या मनाने ठाम ठरविले, जोवर आपण आम्हाला धन देत नाही तोवर या कोठीवर दुसरी स्त्री येणार नाही। महीना भाई ये आपको किसने दिया? ये आपको किसने दिया है? ये आपको किसने दिया है? इतना सब घर हमने आप पर लुटाया है, फिर भी आज के दिन बेदर सम्राट के जुबान पर आपका भरोसा नहीं रहा। सरकार हे सारं घर तुम्ही माझ्यावर उधळलं ते त्यावेळीच्या सौंदर्यावर बोलतो। आता कुठेतरी आमचं सौंदर्य तुम्हाला कमी वाटू लागलं, नृत्य काय आवडेल असं झालंय, त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या युवतीची आठवण झाली। हे काही महिना जाणू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय? मैंने तो पहले ही बोल दिया है, आप तो आप है, आप तो बाल है, आप तो कलाकार है, आपकी जगह कोई झेल नहीं सकते। सरकार हे बोलायला फार सोपं असतं, पण स्मृतीत आचरणात आणणे फार कठीण होत असतं। आम्ही आमच्या भवितव्याचा विचार केला, आम्हाला आपल्या भवितव्यात व्हायचे धन हवंय आणि ते धन जोवर आपण आम्हाला देते तोवर या कोठीवर दुसरी स्त्री येणार नाही। आपने हाथ में है, आपने कान से ऊपर सोच लिया तो इसका अंदर जाती है, फिर मौत मिलेगी, मौत मिलेगी। मरणाची भीती या महिलेला मुळीच नाही। ज्या दिवशी या महिलेला हा व्यवसाय स्वीकारलाय ना, तर दिनापासून आतापर्यंत ही महिला मरण यातनाच भोगते। त्या मरणाची भीती या महिलेला काय? मरेगी, जरूर मरेगी, मैं नहीं आपको जान मरेगी। तुम्ही मला मारणार आहात? अहो तुम्ही आहात ते माझ्या कोठीवर। अहो ज्या निराधार स्त्रियांना आधार देण्याचं कर्तव्य या महिलेला केलंय ना, त्या स्त्रिया जर इथं आल्या असतील तर तुझ्या नाही सकाळी घोट घेतले तुम्हाला सुद्धा सवय
मैना भाई, पहला सम्राट बादशाह को मारने के लिए हिजड़ा की फौज मुझे मारने के लिए है। अरे हिजड्यांची फौज घेऊन येण्याची गरज या महिनेला आहे की ते निराध असल्यानं आधार देण्याचं कसं या महिनेने केलं. अरे त्यांचं पालन पोषण या महिनेने केलंय. त्या जर इथं आल्या असतील तर केसाने कधी करायची हे तुला सुद्धा समजणार नाही. मैना भाई भूल गई होते, इस संसार में गंदी नाली की किले की तरह रेंग रही थी. उस कीचड़ से उछल कर तुझे शानो शौकत मान बनाता किसने दिया है तुझे? हमने दिया है. भूल गई होते. अहो ते दिवस ही महिना कसं बरं विसरेलो. पण सरकार काही उपकार केला नाही. ज्याप्रमाणे आधाराची गरज या महिनेला होती ना त्याचप्रमाणे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला सुद्धा तुझ्या हस्ताची गरज होती. आणि तो हस्त या महिनेचा हाती घेतात आणि स्वतःचा स्वार्थ साधिला. सच बात है ये, बिल्कुल सच बात है ये. मैंने तो तेरा सिर्फ इस्तेमाल ही किया है. जानते हैं क्यों? इस पूरे हिंदुस्तान में मुझे मुस्लिम साम्राज्य लाना है, इसलिए मैंने तो तेरा सिर्फ इस्तेमाल ही किया है. आतापर्यंत तुमच्या प्रत्येक गटात ही महिला सामी होती म्हणून विजयी तुमच्या बाजूला पडत होता. पण यापुढे तुमच्या कोणत्याच गटात ही महिला मुळे सामील होणार नाही. कोई जरूरत नहीं है बिचारे, चिंता बचेगी तब ना. माझी गरज नाही. अहो मरणाची भीती या महिनेला मुळीच नाही. तुम्ही आला ते माझ्या कोठीवर याचा विसर पडू देऊ नका. मैना भाई, तेरे औकात क्या है मेरे सामने जुबान चलाने की? जिस मवेश कर दांत कमाने वाले तुझे बाजार औरत है. जिस बेगम सम्राट एका स्त्रीला अनेक पुरुषाशी संबंध टिकला तर ती बाजार औरत नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर द्याल का हो? या हिंदुस्थानात आल्यापासून पाहते की ते गाया बहिणीला जुलूम जबरदस्ती अत्याचार तुम्ही केलात. अहो स्वतःच्या घरात चालत्या बायकांना तुम्ही सुद्धा अनेक स्त्रियांशी संबंध टिकलात ना. पण तुम्हाला काय म्हणावं आहे उत्तर? मैना भाई, इस पूरे हिंदुस्तान में मुझे मुस्लिम साम्राज्य लाना है, इसलिए मैं कुछ भी करूंगा. कुछ भी करने के लिए तैयार हूं मैं. कुछ भी करूंगा मैं. माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी हा व्यवसाय केला तर ते पाप झालं आणि स्वतःची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी निंदनीय कृत्य करण्यासाठी तुमचं पुण्य गाव. यावेळी या नागिनीला जिवंताची कर्तव्य केलंय. आता तुझी मुक्तता नाही. कौन रोकेगा मुझे? मेरा सम्राट बादशाह को रोकने के लिए कौन आएगा? या नागिनीच्या शेपटीवर पाय ठेवण्याचं रोखलंय. आता यावर काय? नीच नादाल सैताना शेवटी कप्ताने नाव सांगला. या कोठीवर असलेला असा किस्ती स्वतःचं लक्ष ठेवा. त्या नीचाला सैतानाच्या हाती तुम्ही लागली. मैना भाई, मैं तो पहले से ही नादान हूँ, लेकिन मेरे अंदर का शैतान उन्हें जगाया है. वो तभी शांत हो जाएगा जब वो मुझे हसीना मिलेगी. उसके जवानी के साथ मैं खिलवाड़ करूंगा, तभी शांत हो जाएगा वो. एक तो शक्य होणार नाही. त्या कोठीवर असलेला असा किस्ती आहे तितका मरणीचा बोट घेतली. पण तुझ्या हाती कधीच लागणार नाही. कहा जाएगी बात करो, ढूंढ निकालूंगा उसे. लेकिन किसी ने सच कहा है, जख्मी शेर और बगावत पर उतरी हुई औरत को कभी जिंदा नहीं छोड़ना चाहिए. कभी भी मौत दे सकती है. इसलिए मैना भाई बेवकूफ औरत मुझसे जबान चलाती है. इसकी है बता. लेकिन कोई तो बात है, कोई तो गद्दार है. नहीं छोड़ूंगा उसे. ढूंढ निकालूंगा और फेंक दो. हिंदुस्तान में ऐसा हाथ का Hare
नाही ते किती अरे मी असायचं तुम्ही आणि तुम्ही असा तर मी उद्या कार्तिक एकादशी आहे ना कोण कोण कशा कशा जातं ते बघूया तुला काय गोपेत करायची सवय आहे की का हा गोपेत करायची सवय आहे तुका ओ आजोबा ए काय आजोबा ए कोण बघलो का आजोबा कोण बोलला का ह्याला आजोबा ए काय झालं? तुम्ही एवढे रागात का घरी आजीशी भांडण लोकांच्या घरात काय घडताना मुक्ता तर काही व्हायचं पण आजोबा तुम्ही इथं बसून काय करता मास्का मारतो बाबा मास्का मारतोय म्हणजे त्याला काय म्हणतो या कोणता तुमची नाही तुझ्या बापाची अरे ही माझी ना म्हणजे बाबा माझी या चार पिढे ठरले रांध्या कळलं मला काय आजोबा माझं नाव कुर्मद आहे तुमचं नाव पांडू बोलतो मी पांडू कोणी तो मी ते तुम्ही हो. आजोबा ते तुम्ही म्हणजे सारेजण तुमच्याच बाबतीत बोलत होते काय म्हणतो काय म्हणतो सारेजण म्हणत होते काय म्हणतो इथले आजोबा ना खूप मायाळू आहे. काय नको काय काय बोलतो ते काय ऐकाय अजून का हो, इथले आजोबा ना खूप दयाळू आहे. काय म्हणतो आणि त्याच्यापेक्षा हे आजोबा पाळीव आहे. काय म्हणतो बाबा कोणतरी ऐकत राहता बाबा उठून घेऊन जाय पायाला म्हणा नको हो आजोबा आता मी तुम्हाला सांगतो. काय म्हणतो हो मला ना या तीरावरून त्या तीरावर जायचंय पहिल्या तीरावरून पहिलं तिरे माझ्या पंढरपुराला जायचं माझ्या पांडुरंगाला भेटायचं आहे आजोबा तुम्ही नेऊन सोडाल का मला पंढरपूर अरे बाबा कशासाठी या दोन त्याच्यासाठीच बसलोय मी हो म्हणजे काय कहाँ जाने का बात खराब है कहाँ जाने का मतलब है एक तू तुला मार मला मार तुला मारणार नमस्कार आता फक्त माझ्याबरोबर बोलत करायचा काय याचा काय म्हणतो मी काय बोलतो समजता मा याचा काय म्हणतो काय बोलतोस मग चल म्हणता मी म्हणजे काय चुकलेला पान काय झाडून टाकू राजा काय म्हणतो जाते वाजू जाते काय आपण मागायचं ना याला काय म्हणतो मरेगा ओके काय भागता तो तेरे हाथ में है का ना तू लेके घूमता तुझे मालूम नहीं तुझे मालूम होना चाहिए हाँ? मुझे मालूम है मैं तुझे बताने वाला नहीं हूँ काय म्हणतो म्हणजे तुला काय माहितच नाही यातला मी सांगतोय ना मी सांगते ऐका घे मुंग्यो साखर का म्हणतो की आता बघा एका काय म्हणतो एका म्हणतो लाट जास्त बोलतो ना सोलीपेक्षा तुझे पाठ ठेव मैं लगा दूंगा तेरी वाट जानता है किसके सामने खड़ा है बांधतो बोलतो बांधतो असा तो तसा तो बांधतो हो हो
बरोबर बोललो तू म्हणलो काय म्हणू मला आता मोठा करला आजोबा आजोबा तू म्हणो बाय तुम्ही धरू नको दोघांनी धरू नको बरोबर बोला क्या सुना तूने आजोबा बडवे क्या सुना तूने आजोबा बडवे आजोबा बोलायचीच गरज नाही किसके हाथ में है? माझी माणसं तू देख ले रहा हूँ रंगाला तुझे बोल रहे हो रंगाला मुझे क्या लेना देना उनसे तू देख लेना तू काय येऊन या पोरांना ह्या साडी घालून शिकायचं हा ए कुछ भी सुनता लक्षात ठेव आतापर्यंत घरात फुकट बसवून गेलोय फुकट तरी माझ्या बाबाची तू उपर लागला माझा बाबा तुला अरे बड़ी चला आपले कहाँ जाऊंगा पैर काट डालूंगा ऊपर मत उठा नाम क्या है तुम्हारा ऐकता लावले जीव गेलो तरी जरा नाव माझं सांगायचं येत नाही टाकून टाकले तरी सुद्धा नाम क्या है तुम्हारा ऐसा नहीं बोलता बरोबर आहे. श्री चंद्रकांत देसाई बोल अभी तो जोरदार से चिल्ला रहा था ये किया नतीजा डर के मारे तेरी जुबान अंदर घुसक गई है ए पांडव ये पंढरपुर में रहने वाला बड़वे ब्राह्मण है आणि तो ह्याका म्हटलं तू कुछ भी सुनता है तू ह्याका म्हटलं ए अजून काय हा ह्याका बोलले असते का बोला का तू म्हणतात ना बोला का बोला का बड़वे अब कहाँ जाएगा भागकर और कौन बचाएगा ये बचाएगा जरा उधर देख मेरे घर से सब लोग भाग रहे हैं वो पंढरपुर में रहने वाला तेरा भगवान वो भी मंदिर छोड़ के भाग चला मेरे घर से वो मंदिर में नहीं रहा आजोबा माझा देव पंढरपुरात नाही नहीं आजोबा माझा देव पंढरपुरात नाही नहीं भाग गया आजोबा मेरे घर से आजोबा भाग गया आजोबा बघाने आता वाटलं पाठवर येतलं मग मारून घेत जागा तुमचा हे काय झालं ते काय झालं काय माझा देव पंढरपुरात नाही हो समजा हो सांगता काय करायचा ए जा पुढे जाण का काही करायचा देव पुढे माझे तुका तो बरोबर ए काय करवलं घेतल्या आणि चाललो या हातात आता घेतल्या आणि चाललो काढ मांडू म्हणजे काय कापीस मारीन तोडफोड याला आपल्यापासून आयुष्यभर तोडफोड काय सगळं बंद हो बाया ही आमची मंदिरं तोडतो ना ती बंद हो
हे पांडव, मंदिर है तोड़ डालूंगा, मूर्तियां फेंक दूंगा, मस्जिद खड़ी कर बडी करताना मला सांगता मी फक्त बघित राहतो तुका काय वाटला आज सुरुवात केलं ना ही सुरुवात तुझी बंद करून टाकतो इस पूरे हिंदुस्तान में मुझे मुस्लिम साम्राज्य लाना है, इसलिए ये शुरुआत है। अरे काय म्हणशी माझ्या माझे तू काय म्हणशी माझ्या माझे हे तर यमाचे काजे आयुष्यभरात ना किती कमी लोकांकडे दान धर्म करून शिक नाही तर जाताना काय घेऊन जातो ना मैं देख लूंगा, कसं असतं त्या बघ ते घेऊंगा दान धर्म करून शिक करूंगा, करतो ना मेरे आदमियों को मैं करूंगा। हे आणि त्यांचा काय तू देख लेना होगा, वो तेरे हाथ में हौसाने बोलते बोलते आखिरी वक्त आया तेरा हौसा म्हणे माशाशी देखता हो तुझे तुझं खाण्या मीठ पलशी परी हौसा हे बघल्या तुझं खाण्या बरोबर सांगायची काय तुला काय वाटलं आता माझा माझा म्हणतो ना त्याच्यासाठी तुला काही होता लागला ये रे तू अंतरीचे हळवे जसे तुई फूल अंतरीचे हळवे अंतरीचे हळवे अंतरीचे हळवे जसे तुई फूल स्वतःच्यात तुझी स्वतःच्यात
किसकी मौत आई मेरे सामने? बाळ कुर्मदास माया ममतेचे शब्द प्रेमाच्या कोण बोलावतंय कोण हाक देतोय मला? बाळ कुर्मदास, अरे जा दे, विश्वाचा देव पंढरीचा पांडुरंग तुला हाक देतोय म्हटलं. काय माझा देव, विश्वाचा देव, पंढरीचा पांडुरंग? एक बार सामने आ मेरे, ये देख. पंढरीचा पांडुरंग? देवा कुठं आहेस तू? देवा कुठं आहेस तू? बाळ कुर्मदास, अरे जा दे, पंढरीचा पांडुरंग तुझ्या पृष्ठभागी आहे म्हटलं. माझा देव, माझा पांडुरंग माझ्या पाठीशी आहे. माझा पांडुरंग माझ्या पाठीशी आहे. माझा देव, माझा ऍक्टिंग मस्त केली. बाळ कुर्मदास, अरे तू केलेली भक्ती तर मग धनर या पंढरीच्या पांडुरंगाची तू भक्ती केली आणि ही तुझी भक्ती पाहून हा तुझा देव आज तुला दर्शन देताच आला. देवाच्या दर्शनाच्या तुला लागली म्हणूनच पैठण नावाचा त्याग करून पंढरपुरांच्या दिशेनं तू निघाला. हातपाय नसलेला हा तुझा देह घेऊन वेळत्या मार्गाने काट्या कुट्यांना न मानता या तुझ्या देवाच्या दर्शनासाठी तू निघाला आणि सांप्रदाय स्थिरावलायस तोच्या गौ क्षेत्राच्या ठिकाणी. आणि याच गौ क्षेत्राच्या ठिकाणापासून पंढरपूर आहे ते 7 कोस दूर. तरी सुद्धा या देवाच्या दर्शनाच्या तुला लागली. म्हणूनच ही तुझी भक्ती पाहून हा तुझा देव पंढरपुराचा त्याग करून याच गौ क्षेत्राच्या ठिकाणी आज तुला दर्शन देता झालं. देवा माग म्हटलं अशी कोणती तुझी इच्छा आहे आणि ती इच्छा या तुझ्या देवानं परिपूर्ण करायला हवी. देवा, तुमच्या सगुणे सावळ्या रूपाचं दर्शन झालं. मला उन्न काय हवंय तरी नको. प्रत्यक्षानं देण्यासाठी जर का आला असाल तर देवा, तुमचं अखंड चिरंतन सानिध्य मला हवंय. देशील का भगवान, देशील का भगवान, देशील का? तथास तथास तथास. नाही देवा नाही. त्यांच्यासारखी माणसं असताना, त्यांच्यासारखा समाज असताना देवा नाही. नाही देवा नाही. नाही देवा तुझे तो बाद में देखता हूँ. अच्छा किया तो खुद चलकर तेरे सामने आया है. लेकिन पहले जिसने मुझे ललकारा वो पांडु कहाँ है? नहीं छोड़ूंगा उसे, ढूंढ निकालूंगा. सबसे पहले उसे काट डालूंगा, बाद में सबकी कबर यही खोद डालूंगा. देखो चीज राजशाह,
अरे मला शोधतोय पांडू गोळ्या तू शोधतोय तुझ्या मनाच्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले असते अनेक शंका निर्माण झाले असते मग त्याच प्रश्नांची उत्तर त्याच शंकेचं निरसन बाळ कुर्मदास आज तू करणार आहे तेव्हा साऱ्या शंकांचं निरसन मी करणार तो कसा या सर्वस्वी कारणीभूत होईल या देवाच्या दर्शनासाठी पैठण गावाचा त्याग करून पंढरपुराच्या दिशेनं तू निघालास मग मला सांगेल पैठण पासून या चौक क्षेत्रात येपर्यंत मार्गात येत असताना तुला कुणीच नाही करे सहाय्य केले तेव्हा तुम्ही निर्माण केलेला मानवतेचा थरा अद्याप पारेंद्र मिटला नाही आणि म्हणून नामदेव महाराजांच्या साथनं माझ्या पंढरीच्या वारीला सुरुवात झाली पैठण गावचा त्याग मी केला नामदेव महाराजांच्या सोबतीनं मी चालू लागलो पण तेव्हा काही अंतर जातो न जातो तोच नामदेव महाराजांचा मेळा दिसेनासा झाला क्षणभर इकडं तिकडं आशेनं पाहतात एका व्यापाऱ्यानं काही अंतरापर्यंत मला मोलाची साथ दिली पण बोलता बोलता तो व्यापारी सुद्धा कुठच्या कुठं निघून गेला मग आता कुठं जावं हा प्रश्न ज्या क्षणी निर्माण झाला त्याच वेळी समोर दिसणाऱ्या मार्गाने मी चालू लागले तोच देवा मला मोठा अथांग जलाशय माझ्या डोळ्यासमोर उभा झाला हा जलाशय कसा पार करावा या विवंचनेत असताना एका कोळी आजोबाने जल्दी बता दे कहा है एका कोळी आजोबाने मला इथं आणून सोडलं ते आजोबा म्हणजे पांडुरंग आणि तो व्यापारी म्हणजे विठोबा पांडुरंग कहा है विठोबा पांडुरंग विठोबा भक्ती तत्व आहे अरे ज्याने तुला सहाय्य केलं तो म्हणजे पांडू कोळी आणि विठोबा विष्णू हे बादशाह अरे ज्यानं तुला रोखलं तो पांडू कोळी दुसरा तिसरा नसून बाळ कुमदास अरे ज्याची तू भक्ती केलीस तो तुझा देव विश्वाचा देव पंढरीचा पांडुरंग मानवाचा रूपात सदैव तुला सहाय्य करता झाला रक्षण करता हा तुझा देवच होता तुमच्या मानवी रूपाला मी नाही ओळखू शकतो मी अनन्य भावे क्षण आलोय भगवंत मला क्षमा करा भगवंत क्षमा करा बड़े ब्राह्मण अब मैं जान गया हूँ वो पांडु और ये तेरा ईश्वर एक ही है अच्छा किया बहुत अच्छा किया जो खुद चलकर इस रूप में तू मेरे सामने आया है लेकिन यहाँ से जिंदा बचकर वापस जा ही नहीं सकता जानता है क्यों जानता है नहीं जानता है ना तो सुन लेना तू जहां खड़ा है ना वो हमारा कब्रिस्तान है और हमारे कब्रिस्तान के मिट्टी के ऊपर खड़ा है
यहाँ से जिंदा बचकर वापस जा ही नहीं सकता। सबकी कबर यही फोड़ डालूंगा। तुझे तो चिंता से बादशाह, अरे तू म्हणतो की सरळ संपवलं रे. बादशाह, हा पंढरीचा पांडुरंग तुला सांगतो. हे म्हटलं या देवाच्या चरणावर ये आणि सत्मार्गानं वाग. कोई जरूरत नहीं है मुझे, झुकूंगा नहीं, झुकाऊंगा. या देवाच्या चरणावर येणार नाहीये. मग हा देव तुला सांगतो आजपर्यंत तुझ्या अंधाला बसलं अल्लाह मग तर तुझे नेत्र बंद आणि ते तुझ्या अंधाला हा पहा तुझ्या नेत्रासमोर काय ती गौर राहतो. बड़वे ब्राह्मण, ये तेरे ईश्वर की आखिरी ख्वाहिश समझकर मैं मेरे अल्लाह को पुकारता हूँ. मेरे अल्लाह पर पूरा भरोसा है मेरा. मेरे आंखों के सामने मेरा अल्लाह ही आएगा. जब मेरा अल्लाह मेरे आंखों के सामने आएगा देख लेना सब खबर यही होता है. जब देखता हूँ ऐसा नहीं हो सकता, ऐसा नहीं हो सकता. फिर एक बार देखता हूँ. या अल्लाह परवरदिगार, मेरे मालिक मेरा अल्लाह, आजा आजा मेरे आंखों के सामने केवल तेरी आंखें चाहिए. तू आएगा, मुझे आजादी मिलेगा. या मेरे गुलाम, इस बंदे की बात रखना. आजा आजा आजा. ये कैसी अनहोनी है, ये कैसी लीला है, ये कैसा चमत्कार है. मैंने जब मेरे यहाँ बंदे की मैंने अल्लाह को पुकारा, जब तक मेरे आंखों के सामने तेरे ईश्वर की छवि आ रही है. ये कैसी अनहोनी है, ये कैसी लीला है, ये कैसा चमत्कार है. बादशाह, अरे नेत्र का दैविकत्व आहे. आज तू नेत्र बंद करता असेल तुझ्या नेत्रासमोर तुझा अल्लाह होय हा पंढरीचा पांडुरंग उभा राहिला. अरे या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक प्रेम प्रत्येक मानवा हा पंढरीचा पांडुरंग सामावलाय. पुण्याती धर्माच्या वेळी तुम्ही मानवाने उभारला. हिंदू धर्माचा येशू, ख्रिस्ती धर्माचा येशू आणि तुम्हा मुस्लिम धर्माचा अल्लाह या देवाची रूपाने घे पण तत्व मात्र घे आणि त्याच तत्वानुसार हा पंढरीचा पांडुरंग हा दर्शन देता झाला. हे ईश्वर, आज मैं जान गया हूँ मेरा अल्लाह बड़वे ब्राह्मण और आपका ईश्वर कोई अलग नहीं है, सब एक ही है. ये ईश्वर मुझे क्षमा कर दीजिए. मेरे हाथों से बहुत सारे अन्याय अपराध हुए हैं. मुझे क्षमा कर दीजिए, मुझे क्षमा कर दीजिए, मुझे क्षमा कर दीजिए. बाळ दास, मी तुला दिलेला शब्द आणि तुझी इच्छा आज मी परिपूर्ण करणार आहे. या देवाच्या दर्शनासाठी पैठण नामाचा त्याग करून पंढरपुराच्या दिशेने तू निघाला. हातपाय नसलेला हातचा देह घेऊन वेळत्या मार्गाने काट्या कुट्यांना न जुमानता त्या देवाच्या दर्शनाने तू निघाला आणि सापडला स्थिरावलायस तोच्या 9 क्षेत्राच्या ठिकाणी. आणि आज तुझे प्राण कंठ असेल तेव्हा काही कालावधीनंतर याच 9 क्षेत्राच्या ठिकाणी तुझं प्राणोत्क्रमण होईल. प्राणोत्क्रम झाल्याच्या नंतर याच 9 क्षेत्राच्या ठिकाणी असणारे भाविक भक्तजन तुझं समाधी मंदिर बांधतील, समाधी मंदिर बांधतील. आणि या समाधी मंदिराच्या ठिकाणी हा पंढरीचा पांडुरंग अंश रूपानं सदैव वास करेल, सदैव वास करेल. म्हणजे तुला अशा रीतीनं तू माझी इच्छा पूर्ण करणार.
मी धन्य झालो भगवंत, धन्य झालो. एवढंच नव्हे तर या समाधी मंदिराच्या ठिकाणी पूजा अर्चा करण्याचा मान मी ब्राह्मण समाजाला देतोय. आणि या समाधी मंदिराच्या ठिकाणी गाईच्या दुधापासून बनलेलं तूप त्याच तुपाचा दिवा अर्पित करण्याचा मान मी मराठा समाजाला देतोय. आणि या समाधी मंदिराच्या ठिकाणी सेवा करण्याचा मान, सेवेकरी म्हणून मान, तो मान हे बादशाह मी तुझ्या समाजाला देतोय. हे ईश्वर, एक मुस्लिम होकर भी ये भगवान तूने मेरे समाज को दिया है. धन्य है तू, धन्य है तेरे दिला ईश्वर, धन्य है तू, धन्य है. एवढंच नव्हे तर आजपर्यंत ज्या देवाचे भाविक भक्तजन पंढरपुरात येऊन चंद्रभागेत स्नान करून माझं दर्शन घेतात आणि पंढरपुराच्या ठिकाणी असणारं भक्ती प्रवृत्ती म्हणजे ते दोन स्तंभ, गरुड स्तंभ आणि हनुमंत स्तंभ याचं दर्शन घेतात. पण याच्या पुढे प्रत्येक भक्ताला, प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूर आल्यानंतर माझं दर्शन घेतल्यानंतर अथवा माझं दर्शन घेण्यापूर्वी यावं लागेल त्याच्या जवळ क्षेत्राच्या ठिकाणी, म्हणजे या तुझ्या समाधी मंदिराच्या ठिकाणी येऊन तुझ्या समाधी मंदिराचं दर्शन घ्यावं लागेल. तर प्रत्येक भक्ताची, प्रत्येक वारकऱ्याची वारी परिपूर्ण होईल असा एक मंगलमय आशीर्वाद आहे. आणि बाळ कुमदास याच्या पुढे प्रत्येक जण तुला विठ्ठल भक्त कुमदास, विठ्ठल भक्त कुमदास म्हणून ओळखतो. या वेळा पांगळ्या देवाची भक्ती सार्थकी लावण्यासाठी पंढरपूर 7 कोस दूर असताना सुद्धा या लवळ प्रांतात, या कपिल स्थानात तुम्हाला दर्शन देण्यात आला. तेव्हा तुझ्या दर्शनानं माझी पंढरीची वारी पूर्ण झाली. पण आज या भक्ती मार्गाने जाता जाता ब्राह्मण, मराठा आणि मुस्लिम समाजाचं ऐक्य तेव्हा तुझ्याकडे मी खरेदीला गेलं. समता, ममता आणि बंधुता याची खऱ्या अर्थानं शिकवण देव म्हणून या साऱ्या जगताला तू करून देतात झाला. आणि म्हणून आता मला जाता जाता, तेव्हा जाता जाता सुद्धा आनंद झाला. आणि या आनंदात या साऱ्या भक्तांना मला एकच सांगावंसं वाटू लागले. वारी कुर्मदासाची शिकवण एकाच नाही. वारी कुर्मदासाची शिकवण एकाच. जातो माघा